आणखीन एक ब्रेकिंग बातमी आपल्या समोर येते ती म्हणजे सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला धक्का दिलेला आहे। सीबीआयचे संचालक आलोक वर्मांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे। सीबीआय संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश हा सुप्रीम कोर्टानं रद्द केलेला आहे। आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश रद्द करण्यात आलेला आहे। सीबीआयच्या वादावर सुप्रीम कोर्टानं हा मोठा निर्णय दिलेला आहे। आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय ती म्हणजे सुप्रीम कोर्टानं आलोक वर्मा यांना दिलासा दिलेला आहे आणि सीबीआयच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निर्णय मानला जातो। सीबीआय संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा जो आदेश आहे तो सुप्रीम कोर्टानं रद्द केलेला आहे आलोक वर्मांना सुप्रीम कोर्टानं, आणि याचमुळे सरकारला मोठा धक्का बसल्याचं देखील बोललं जात आहे। आताची ही मोठी बातमी की सीबीआय संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश हा सुप्रीम कोर्टानं रद्द केलेला आहे। आलोक वर्मांना सुप्रीम कोर्टाचा हा दिलासा मानला जातो। 1-2-3 महीने इलेक्शन से पहले अगर आप लाए, क्या आप सही मानों में ईमानदारी के साथ उन गरीबों के साथ आप काम कर रहे हो? ये सब चुनावी जुमले हैं। लोगों को इससे फायदा करने के बजाय झगड़ा लगाने की बात हो रही है। अगर करना तो 4 साल क्या सोए क्या? 4 साल 8 महीने हो गए, नींद कर रहे थे आप। आत्ताची मोठी बातमी ब्रेकिंग बातमी आपण बघतोय ती म्हणजे आलोक वर्मांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळालेला आहे। आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर जो पाठवलं होतं तो आदेश रद्द करण्यात आलेला आहे आणि तो आदेश सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलेला आहे। सीबीआयच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निर्णय मानला जातो। आत्ताची मोठी आणि महत्त्वाची बातमी, आलोक वर्मांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलेला आहे। सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला हा धक्का सुद्धा मानला जातोय कारण सीबीआयच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातोय। सीबीआयच्या संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश रद्द करण्यात आलेला आहे। अनंत बागायतकर आपल्या बरोबर आहेत, आता दिल्लीचे ब्युरो चीफ आपले। आनंदजी, आपण बघतोय की आलोक वर्मांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलेला आहे, काय सांगाल? सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मांना दिलासा दिलेला जरी असला तरी देखील एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की आता त्यांच्या कारकिर्दीचा फक्त एक साधारणतः महिन्याचा कालावधी राहिलेला आहे, ही पहिली गोष्ट। परंतु जर आपण या मुद्द्याकडे एका व्यापक दृष्टिकोनातून बघितलं तर सीबीआय ही एक स्वतंत्र संस्था, लोकशाहीतली तपास संस्था आहे आणि आज तिचं स्वातंत्र्य जे आहे किंवा तिची असलेली जी स्वायत्तता आहे त्याची पुनर्स्थापना सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने झालेली आहे। कारण सीबीआयचे जे संचालक असतात त्यांना 2 वर्षाचं फिक्स टर्म ज्याला आपण म्हणतो एका निश्चित कालावधीसाठी त्यांची निवड होत असते। परंतु सध्याच्या सरकारने या सीबीआय मधल्या ज्या काही भांडणांच्या पार्श्वभूमीवर संचालकांना, मुख्य संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं। ती जी कृती होती ती कृती ही ग्राह्य नाही हेच सुप्रीम कोर्टाने या निर्णयाने दाखवून दिलेलं आहे आणि एक प्रकारे सीबीआयची जी स्वायत्तता आहे ती या निर्णयाच्या मुळे पुन्हा एकदा स्थापन झालेली आहे आणि हा एक कोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणून त्याच्याकडे पाहावं लागेल। कारण लोकशाहीमध्ये ज्या विविध संस्था असतात, प्रातिनिधिक संस्था असतात, त्यांची स्वायत्तता आणि त्यांचं स्वातंत्र्य ही सर्वात मोठी गोष्ट मानली जाते आणि जर सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर मग कोर्ट असतील किंवा अन्य काही संस्था असतील त्यांना या संस्थांची जी स्वायत्तता आहे त्याची जपणूक करण्याची जबाबदारी असते। सुप्रीम कोर्टाने ती जबाबदारी पार पाडलेली आहे आणि ही सीबीआयची स्वायत्तता पुन्हा एकदा स्थापन केलेली आहे। त्या दृष्टीने आजचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। अगदी बरोबर आहे आनंदजी, आपण दिलेल्या या माहितीबद्दल अगदी धन्यवाद। आणि आपण बघतोय की खरोखरच सीबीआय सारखी जी संस्था आहे त्याच्या सर किसी को पकड़ा दो, सर आप किसी को पकड़ा दो, किसी को आईडी पकड़ा दो। The Supreme Court has today quashed. Sir, can you start once again? The Supreme Court has today quashed the government's decision and the CVC's decision
to divest Shri Alok Verma of the powers of CBI director, and they have restored him as CBI director. But strangely, despite quashing the orders divesting him of CBI director and despite restoring him, the court has said that he will not take any major policy decisions till such time that this high-powered committee of the Prime Minister, Leader of Opposition and Chief Justice meets and considers the matter. They have directed the government to bring this matter before this high-powered committee within a week, and till that time they say the restored director Shri Alok Verma will not take any major policy decisions. So it's a case of partial victory for Shri Alok Verma in the sense that he has been restored, the order removing him has been quashed, the order appointing Nageshwar Rao as the acting director has also been quashed, but unfortunately and strangely, he has been restrained, from taking major policy decisions. So his full powers have not been restored. आज सुप्रीम कोर्ट ने सरकार का और सीवीसी का निर्णय श्री आलोक वर्मा को सीबीआई डायरेक्टर के पद से हटाने का उसको क्वॉश कर दिया है, उसको रद्द कर दिया है और श्री आलोक वर्मा को सीबीआई डायरेक्टर की तरह रिस्टोर कर दिया है। लेकिन साथ में कोर्ट ने ये भी बोल दिया है कि सरकार इस मामले को हाई पावर्ड कमिटी, जिसमें कि प्रधानमंत्री, लीडर ऑफ ऑपोजिशन और चीफ जस्टिस होते हैं, इव्हन आताची ही ब्रेकिंग बघतोय की सीबीआय मधले जे सध्याचे वाद आहेत ते काय आहे तेही आपण बघतो आहोत। सीबीआयने आपल्या संस्थेतल्या दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा आरोप देखील केल्याचा आपण बघतो आहोत आणि हैदराबादमधील उद्योगपती सतीश बाबू सना यांच्या तक्रारीवर लाच घेतल्याचा हा ठपका ठेवण्यात आल्याचंही बघतो। अस्थाना यांना गेल्या वर्षी जवळपास 3 कोटी रुपये दिल्याचा दावा यामध्ये करण्यात आलेला आहे। आपण बघतोय की सीबीआय मधला सध्याचा जो वाद आहे तो नेमका काय आहे। सीआरपीसी कलम 164 नुसार न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर तो नोंदवण्यात आलेला होता।